नमस्कार मंडळी, क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे। आज ह्या कुर्त्याच्या बॉर्डरला एक नाजूकशी लेस विणूया। ह्या लेसमुळे हा कुर्ता अजूनच खुलून दिसेल। ही लेस विणण्यासाठी मी वापरणार आहे क्रोशेचा सुती धागा, मोठ्या भोकाची शिवणकामाची सुई, 0.9 मिलीमीटरचा क्रोशे हुक आणि कात्री। सुईमध्ये धागा आवून एका टोकाला बारीकशी गाठ मारून घेऊया। आता कुर्त्याच्या खालच्या बॉर्डरवर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ब्लँकेट स्टिच विणूया। कशी ते अगदी लक्षपूर्वक पहा। हे पहा, हे असंच बॉर्डरच्या दुसऱ्या टोकापर्यंत विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया। ही पहा, ही खालच्या बाजूला ब्लँकेट स्टिच विणून पूर्ण झाली। आता लेस विणायला सुरुवात करूया। या एका टोकाकडच्या पहिल्या टाक्यामध्ये हुक घालूया। आता धाग्याचं एक लूप ओढून घेऊया। आता 3 साखळी टाके विणूया। आता पुढचा एक टाका सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया। आता एक साखळी टाका विणूया। आता ह्या डबल क्रोशेच्या खालून हुक घालूया आणि एक लूप ओढून घेऊया। आता ह्या लूपमधून अजून एक लूप ओढून घेऊया। हे पहा, हे असं। आता हे असंच अजून 3 वेळा करूया। आता हुकवर एकूण 5 लूप्स आहेत। हुकवर धाग्याचा एक वेढा घेऊया आणि ह्या 5ही लूप्समधून एक लूप एकदम ओढून घेऊया। हे असं। हुकवर धाग्याचा एक वेढा घेऊया आणि पुढचा टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया। एक साखळी टाका विणूया। आता ह्या डबल क्रोशेच्या खालून हुक घालूया आणि एक लूप ओढून घेऊया। आता त्या लूपमधून अजून एक लूप ओढून घेऊया। हे असं अजून 3 वेळा करूया। हुकवर आता 5 लूप्स आहेत। हुकवर धाग्याचा एक वेढा घेऊया आणि या 5ही लूप्समधून एक लूप ओढून घेऊया। हे बघा, हे असं। हा बघा, हाच पॅटर्न आपण पुढे पुढे विणत जाऊया आणि ह्या बॉर्डरच्या दुसऱ्या टोकापाशी भेटूया। ही बघा, बॉर्डर विणून पूर्ण झाली। बॉर्डरच्या शेवटी 3 साखळी टाके विणून मी शेवटच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच केली आहे। ही सोपी आणि सुंदर लेस तुम्हीसुद्धा विणून पहा। ही लेस तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही जरूर दाबा।
लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. हॅपी क्रोशेइंग.